नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत। राजकारणात प्रत्येकाचे मित्र असतात, तसेच शत्रू देखील असतात। मात्र त्यामधून मार्गक्रमण करताना आपलं संतुलन राखत सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागते। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नामदार उदय सामंत। हाच धागा पकडून डॉक्टर समीरण वाळवेकर यांच्यासोबत राजकीय प्रवासाचा उलगडा करताना उदय सामंत यांनी केलेली चर्चा आपण पाहणार आहोत। एक उमदं व्यक्तिमत्व। नमस्कार। आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जी अगदी तरुण वयामध्ये आमदार झाली। एकदाच नाही तर त्याच्यानंतर सलग 4 वेळा ती व्यक्ती आमदार महाराष्ट्रात राहिलेली आहे आणि तसंच कमी वयामध्ये अतिशय महत्त्वाच्या खात्याचं मंत्रिपद सुद्धा त्या व्यक्तीला आत्ता भूषवायला मिळत आहे। असे कोकणचे लोकप्रिय प्रचंड दांडगा जनसंपर्क असलेले नामदार उदयजी सामंत, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री। उदयजी, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, तुमची आत्ता एक अतिशय महत्त्वाची भूमिका आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये बघितली। खरं तर जे करोना आणि कोविड योद्धा म्हणायला पाहिजेत अशा महत्त्वाच्या योद्ध्यांपैकी तुम्ही एक आहात। तर या करोनापासूनच मी सुरुवात करतो, नंतर आपण वेगवेगळ्या विषयांवर जाऊयात। मला एक सांगा, या करोनाच्या परिस्थितीला तोंड देण्याकरता तुम्हाला काय काय कसरती कराव्या लागल्या? उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर अनेक कल्पना डोक्यामध्ये होत्या की उच्च व तंत्रशिक्षण विभागाला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवायचं। पण 3 महिन्यातच जगाच्या पातळीवर हा करोना आजार आला आणि सगळंच आपलं ठप्प झालं। माझ्या खात्याअंतर्गत जवळजवळ 40 ते 42 लाख विद्यार्थी हे शिक्षण घेतात 12वी नंतर। त्यांच्या परीक्षांचा देखील प्रश्न निर्माण झाला, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला, पालकांच्या देखील शंका त्याच्यामध्ये होत्या, प्राध्यापकांच्या शंका होत्या, आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शंका होत्या। आणि म्हणून माझी पहिली भूमिका अशी होती की करोना हा जो आजार आहे हा विद्यार्थ्यांना होता कामा नये, विद्यार्थ्यांमार्फत घरापर्यंत जाता कामा नये, प्राध्यापकांमार्फत जनतेमध्ये पसरता कामा नये। आणि म्हणून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून ह्या परीक्षाच होऊ नयेत या मताचा मी होतो। कारण विद्यार्थ्यांनी इतके वर्ष परीक्षा दिलेल्या होत्या, सेमिस्टर पद्धतीनं परीक्षा दिलेल्या होत्या आणि परीक्षा होऊ नये म्हणून सांगितल्यानंतर जो काय हल्लकल्लोळ माजला विशेषतः आमच्या विरोधकांमध्ये, हे देखील आपण बघितलेलं आहे। मग त्याच्यानंतर UGCनं सांगितलं की परीक्षा घ्याव्यात, पण UGC देखील मला जाणवलं की इतक्या वर्षानंतर कशा पद्धतीनं 4 महिन्यात बदलते। म्हणजे एप्रिलला सांगते परीक्षा घेऊ नका, जूनला सांगते शासनानं निर्णय घ्या, आणि परत एकदा 3 वर्षाच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी काही डोक्यात गेलं असेल, मला माहीत नाही, मी त्या मंत्री महोदयांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर अचानक म्हणजे करोनाचा प्रसार व्हायच्या अगोदर परीक्षा घेऊ नका ही भूमिका आणि लाखो लोक देशामध्ये बाधित झाल्यानंतर परीक्षा घ्या ही भूमिका, हे देखील माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर होतं। तरी देखील मी UGCच्या विरोधात जाऊन एक्झाम घेऊ नये म्हणून सांगितलं। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलो आणि शेवटी आपण लोकशाही मानतो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला की परीक्षा घ्याव्या म्हणून, आणि त्या परीक्षा महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्याव्या लागल्यात। पण मी ठामपणानं सांगतो मंत्री म्हणून की आपल्या परीक्षा जशा फिजिकली आम्ही घेऊ शकलो, ऑनलाईन घेऊ शकलो, तशा परीक्षा कुठेही देशामध्ये झालं नाहीत। आणि हे सगळं श्रेय माझ्या प्रशासनाचं आहे, माझ्या प्राध्यापकांचं आहे, प्राचार्यांचं आहे आणि युनिव्हर्सिटीचं आहे। अर्थात ते श्रेय तुमचं सगळ्यात जास्त याचं कारण मला आठवतं तुम्ही सगळ्या कुलगुरूंना त्या ठिकाणी जाऊन जेवढी विद्यापीठं आहेत तेवढ्या विद्यापीठांमध्ये बैठका घेतल्या होत्या, त्यांच्यामध्ये एक सामंजस्य निर्माण करायचा प्रयत्न केला। पण मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे, तुम्ही कंटेंटद्वारे जो अभ्यास राबवण्याचा प्रयत्न केलात किंवा ऑनलाईनवरून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, त्याला अध्यापकांचा तुम्हाला हे कसा मिळाला, प्रतिसाद कसा मिळाला? कारण आपल्याकडे अजून कंटेंट तेवढ्या प्रमाणात पसरलेलं नाही आहे किंवा अध्यापकांना सुद्धा स्वतःच्या शैलीमध्ये शिकवताना बदल करायला लागतात, ते त्यांच्या पचनी पडलेलं दिसत नाही आहे। ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करताना फार मोठा त्रास झाला, ही वस्तुस्थिती आहे। पण ह्याची सुरुवात आम्ही मुंबईमधनं केली नाही, ह्याची सुरुवात आम्ही गडचिरोलीमधनं केली। ज्या भागामध्ये इंटरनेट पोचू शकत नाही, ज्या भागामध्ये कनेक्टिव्हिटी चांगली नाही, अशा ठिकाणी डेटा सेंटर ओपन केलं आणि पहिलं पायलट प्रोजेक्ट ह्या ऑनलाईन एज्युकेशनचा जर महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठे राबवला असेल तर तो गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये राबवला। आणि तिथं राबवल्यामुळे शेवटी कुलगुरूंच्या मनामध्ये देखील आलं की गडचिरोली आणि चंद्रपूरला होतंय तर मुंबईमध्ये झालं पाहिजे, पुण्यामध्ये झालं पाहिजे। आणि मग ही सिस्टीम जी होती ती विकसित झाली। अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही MCQ पद्धतीनं परीक्षा घेतल्या
मी कशासाठी गेलो होतो कुलगुरूंना भेटायला, तर प्रशासन आणि कुलगुरू ही गाडीची 2 चाकं आहेत ती आणि व्यवस्थितरित्या चालली पाहिजेत. पण त्याच्यावर देखील माझ्यावर टीका झाली की आजपर्यंत मंत्री विद्यापीठामध्ये गेले नाहीत, हे मंत्री विद्यापीठामध्ये गेले. मी गेलो ते गेलो, पण 2दा मला त्याच्यात करोना पण झाला. त्याच्यामुळं मी काय माझ्या हौसेसाठी गेलो नव्हतो, कुलगुरूंना त्रास देण्यासाठी गेलो नव्हतो. महाराष्ट्र शासन ह्या अडचणीमध्ये पूर्ण तुमच्यासोबत आहे हे सांगण्यासाठी मी 13ही विद्यापीठांचा दौरा केला. आणि मला सांगताना माझ्या सगळ्याच सिस्टीमबद्दल एवढ्यासाठीच आनंद आहे की 7.5 ते 8 लाख विद्यार्थ्यांपैकी 4 लाख विद्यार्थी हे ऑफलाईन एज्युकेशनला म्हणजे परीक्षेला बसले, पण त्याच्यातला एकही बाधित व्हायला आम्ही दिला नाही. हे आमचं सगळ्यात मोठं मेरिट होतं. आणि त्याचं श्रेय मी जसं तुम्हाला सांगितलं तसं सगळ्यांना मिळालं. पण परीक्षा झाल्यानंतर म्हणजे मला एक दुसरं देखील आश्चर्य आहे. परीक्षा होत नव्हत्या तेव्हा परीक्षा घ्या म्हणून विरोध झाला. परीक्षा ज्यावेळी घेतल्या त्यावेळी सगळे स्तब्ध झाले. कदाचित करोनाचा फैलाव झाला तर परत एकदा आक्रमक भूमिका घेऊन आमच्यावर ते तुटून पडले असते, पण तसं काही झालं नाही. मग परीक्षा झाल्यानंतर मग दुसरी काय टूम काढली, फी रद्द करा. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या करोनाच्या संबंधित अवतीभोवती फिरणाऱ्या आहेत. आणि म्हणून या फीच्या संदर्भातले विषय असतील किंवा डेव्हलपमेंट फी काय आता नवीन मुद्दा जो महाराष्ट्रामध्ये काही संघटनांनी सुरू केला आहे, मला असं वाटतं की ह्याच्यावर मी सगळ्यावर निर्णय घेणार आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली. आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानणं ही माझी प्रायोरिटी आहे. मला एक तुम्हाला आणखीन विचारायचं, गेले काही दिवस एका नवीन कुठल्या तरी करोनाच्याच फॅमिलीमधल्या विषाणूचं एक जे काही प्रादुर्भाव UK आणि ब्रिटनमध्ये सगळीकडे दिसतो आहे, युरोपमध्ये तो पसरण्याची शक्यता आहे असं म्हणतात. या आत्तापर्यंतच्या सगळ्या अनुभवातून तुम्ही अशी काही यंत्रणा उभी करण्यात यशस्वी झालाय का की याच्यानंतर असं कुठलंही जरी संकट आलं तरी त्याला शिक्षण न थांबवता आपल्याला घरात बसून तोंड देता येईल? नाही, मला आपल्यामार्फत एक सांगताना महत्त्वाची बाब एक सांगितली पाहिजे की काही गोष्टींचा गाजावाजा फार मोठ्या पद्धतीने केला जातो. पण मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणा युनिव्हर्सिटी असेल, अन्य युनिव्हर्सिटी असतील, ह्याच्यातल्या ऑनलाईन एज्युकेशनवर मुलं शिकतायत देखील, चांगल्या पद्धतीनं अभ्यास देखील करतायत, त्यांच्या एक्झाम देखील झाल्या. फक्त जी अडचण आमच्यासमोर आहे ती प्रॅक्टिकल्सची आहे. फिजिकली जाऊन जी प्रॅक्टिकल्स करायला लागतात त्याच्यामध्ये आम्हाला फार अडचण येते. आम्ही वायवा फोनवर देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे, जी जगामध्ये कुठे नाही, जे आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आहे. पण मला असं वाटतं की नवीन करोनाचा जो बदललेला व्हायरस आपल्याकडे येतो आहे त्याच्यासाठीच मी पूर्वीपासून सांगत होतो. आणि त्याच्यावर देखील माझ्यावर टीका झाली की कॉलेजेस का सुरू झाली नाहीत. आजही मी कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी काल देखील विधानसभेमध्ये सांगितलं की मी कॉलेजेस लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे, पण तो मी डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या मीटिंगमध्ये जाऊन घेणार आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर काय चाललं आहे हे जिल्हाधिकाऱ्याला माहीत असतं, तिथल्या पोलीस अधीक्षकाला माहीत असतं. आणि या सगळ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर फिजिकली कॉलेज देखील सुरू होतील. परंतु व्हायरस येऊ नये किंवा सगळं वॅक्सिन येऊन सगळं शांत व्हावं हीच प्रत्येकाची इच्छा आहे. पण मला असं वाटतं की उच्च व तंत्रशिक्षण विभाग ज्या पद्धतीनं आज काम करतो आहे, सगळ्या संकटाला सामोरं जाऊन ऑनलाईन सिस्टीम जी आहे ही आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं तत्पर आणि तयार आहे. आता करोनाच्या या काळामध्ये जसं शिक्षण बाधित झालं किंवा शिक्षणावर परिणाम झाला ते एक मोठं आव्हान तुमच्यापुढे होतं, तसं शेतीवर सुद्धा परिणाम झाला. तुम्ही कोकणातनं आलेला आहात. तुमचा वेंगुर्ल्यापासून संगमेश्वरपर्यंत कोकणातल्या रत्नागिरीतल्या जो प्रवास आहे, कोकणातले हे तिन्ही जिल्हे जे आहेत या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे, अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. उभी झाडं आडवी झाली. आणि तुम्ही तर आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहात, पण रत्नागिरीसुद्धा तुमचाच असल्यासारखं आहे. तुम्ही रहिवासी पण आहात, तिथले सगळेच तुम्हाला तुमच्या पहिल्यापासून ओळखतात, तुमचे व्यक्तिगत संबंध तिथे आहेत. काय तिथल्या शेतकऱ्याबद्दल तुमची भावना आहे? आत्ता केंद्राचं पथक 2 महिन्यांच्या नंतर पाहणी करायला 2-3 दिवसाखाली आलं. आपण बघितलं किती उशीर लागला. म्हणावी तशी मदत केंद्राकडनं मिळत नाही आहे. तेव्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून आणि या सरकारमधले एक अतिशय वरिष्ठ खात्याचे मंत्री म्हणून आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला एकूणच काय वाटतं या परिस्थितीकडे? शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे आपल्याकडे. नाही, याच्यामध्ये एक मला स्पष्ट असं वाटतं की केंद्र शासनानं राज्य शासनामध्ये कोणाचंही सरकार असू दे पण समन्वय ठेवला पाहिजे. आज दिल्लीच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे किंवा हरियाणामध्ये जी परिस्थिती आहे, शेतकरी सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. ते कदाचित एका वेगळ्या विषयासाठी रस्त्यावर उतरले असतील, APMC असेल किंवा त्यांचे कायदे असतील, ह्याच्या संदर्भामध्ये शेतकरी नक्की उतरले असतील. पण तुम्ही ज्याचा उल्लेख केला, वादळ झालं, आपल्याकडे निसर्ग वादळ आलं, त्याच्यानंतर अवकाळी पाऊस आला, याच्यामध्ये देखील ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही कमिट्या पूर्वी येऊन गेल्या असतील, पण त्यांनी केलेली जर मदत बघितली तर ती महाराष्ट्राची त्यांनी चेष्टा केलेली आहे. पश्चिम बंगालला तुम्ही 1200 कोटी रुपये देता, कर्नाटकला हजारो कोटी रुपये देता आणि महाराष्ट्राला आपण 238 कोटी रुपये देतो. म्हणजे ही क्रूर चेष्टा आहे. त्याच्यानंतर निसर्ग वादळ देखील झालं. निसर्ग वादळाचं खरं पुन्हा एकदा सगळं कोकण रुळावर आणण्याचं जे श्रेय जातं ते खरोखरच उद्धव ठाकरे साहेबांना जातं. कारण ज्या पद्धतीनं 2.5 पट सगळं म्हणजे केंद्र शासनाचे जे निकष होते ते 2.5 पटीनं वाढवले
आणि 2.5 पटीनं वाढवून निधी कोकणाला दिला. त्याच्यामध्ये घरं असतील, पडलेली झाडं असतील, आंब्याची झाडं असतील, काजूची झाडं असतील. आज संपलेला शेतकरी पुन्हा एकदा उभं करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं. पण या सगळ्याचा परिपाक एकच आहे. जसं तुम्ही म्हटलं की अवकाळी पाऊस येऊन गेला. अवकाळी पाऊस कधी येऊन गेला? जवळजवळ 1-1.5 महिन्यापूर्वी येऊन 2 गेला. महिन्यापूर्वी 2 महिन्यानंतर आज केंद्र शासनाचं पथक येतं आहे. मी आज आवर्जून आपल्यामार्फत एक उल्लेख करेन. असाच जुलै 2005ला किंवा 2006ला फार मोठा पूर आला होता कोकणामध्ये. कराडवरनं येणारा मार्ग बंद झाला होता, कशडीवरनं येणारा मार्ग बंद झाला होता. फक्त कोल्हापूरच्या आंबा घाटातनं येणारा मार्ग खुला होता. 48 तासामध्ये त्यावेळी देशाचे अन्न व पुरवठा मंत्री शरद पवारसाहेब होते. 48 तासामध्ये कमिटी सकट केंद्राच्या शरद पवारसाहेब कोकणामध्ये पोचले होते आणि त्यांनी मदत केली होती. जर ते 48 तासामध्ये होऊ शकतं तर त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीनं आज मोबाईलची सिस्टीम आहे, टेक्निकली देखील आपण साऊंड आहोत. तरीसुद्धा 2-2 महिने पथक येत नाही आणि पथक आल्यानंतर शेतकऱ्यांना काय सांगून जातं, किती नुकसान झालं ह्याचा अहवाल आम्ही केंद्र शासनाकडे सादर करणार आहोत आणि केंद्र शासनाला विनंती करून आम्ही पैसे आणणार आहोत. आजच जे मी बघितलं, मला असं वाटतं की त्यावेळी 8-10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी ज्यावेळी हा निर्णय झाला, ऑन दी स्पॉट निर्णय झाला. चिपळूणमध्ये शरद पवारसाहेब बसले, तिथून त्यांनी मंत्रिमंडळाशी चर्चा केली आणि जी मदत काय द्यायची आहे ही तिथे 24 तासामध्ये जाहीर केली. शेतकऱ्यांना हे पाहिजे. आज कमिटी येणार, परत महाराष्ट्राचं सरकार हे महाविकास आघाडीचं आहे म्हणून ते केंद्र सरकारकडे जाणार, मग 2 महिने परत थांबणार आणि मग त्याच्यातनं 100-150 कोटी रुपये तरी पाठवणार. एका गोष्टीचा मला या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे मला, की आत्ता तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते महाविकास आघाडी सरकारचे कर्ते शरद पवार साहेब यांनी तुमचा उल्लेख अतिशय चांगल्या कामाकरता गौरवपूर्ण केलेला आहे. तुम्ही आत्ता या सगळ्यामधल्या संकटाच्या काळामध्ये जो ठिय्या मारून बसलेला होता तुमच्या मतदारसंघातच नाही तर तुम्ही ज्याचे पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यातसुद्धा, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आणि रत्नागिरीतसुद्धा, या तिन्ही ठिकाणी तुम्ही आत्ता जे काही काम केलेलं आहे ते अतिशय उत्तम प्रकारचं आहे. शेतीच्या बाबतीमधल्या आणखीन 1-2 मुद्द्यांना फक्त आपण एकाच मुद्द्याला आपण हात लावून पुढे जाऊयात. कोकणातल्या शेतकऱ्याची अशी वाताहत का होते? कोकणी शेतकऱ्याच्या स्वभावामुळे होते का निसर्गाची आवकृपा होते, पाण्याची पण आवकृपा होते, जास्ती नद्यांना आलेलं पाणी कोकणात टिकत नाही, सगळं वाहून जातं आणि मुळात तिथला पर्यटन व्यवसाय, तिथला युवक, त्याचा रोजगार, तुम्ही इतके वर्ष आता या सगळ्या प्रश्नांकडे बघता आहात, तुमच्या तरुणपणच्या सगळ्या आठवणी तुम्हाला असतील, त्याच्यानंतर आत्ता तुम्ही मंत्रिपदी आहात, तुम्हाला काय वाटतं नक्की कोकणाच्या या अवस्थेत युवकाच्या बदल करण्याकरता काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की करोनानंतर कोकणातल्या शेतकऱ्यांची, कोकणातल्या युवकांची मानसिकता नक्की बदललेली आहे. आमच्याकडे जो मुंबईकडे जाणारा ओढा होता तो करोनानं आपोआपच पुन्हा गावामध्ये आला. ती सगळी तरुण पिढी शेती करायला शिकली. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं मुंबईला जाणारा जो आंब्याचं जे मार्केट आहे ते नवी मुंबईच्या काही दलालांमार्फत आपल्याला माहीत असेल ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण यावेळीच असं झालं की जी आपली मगाशी टेक्नॉलॉजीचा जो उल्लेख केला तर टेक्नॉलॉजीनं 18,000 टन माल हा आंब्याचा तरुणांनी, तिथल्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट दलालाला मध्यस्थी न घेता मार्केटमध्ये पाठवला. रत्नागिरीमध्ये पण तसंच झालं. रत्नागिरीमध्ये काजू असेल, आंबा असेल, कोकम असेल, हे ऑनलाईन सिस्टीमवर परदेशामध्ये देखील गेलं. मला असं वाटतं की एखादं संकट आलं की त्याच्यातनं माणूस शिकत असतो आणि करोनाच्या संकटातनं कोकणातला शेतकरी शिकला आहे आणि तो पुन्हा एकदा गावाकडे राहून शेती करायला शिकलेला आहे. एक साधा सरळ प्रश्न, त्यावेळेला काँग्रेसचे विचार आणि त्या विचाराने तुम्ही भारलेले होतात, त्यावेळेला तुम्हाला तुमचे नेते आजही तुम्ही त्यांचं नेतृत्व मानता, ते शरद पवार साहेबही काँग्रेसमध्ये होते, तुम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये गेलात आणि त्यांनी वेगळा पक्ष काढला राष्ट्रवादी, तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये गेलात. तर मुळात आता या कारणाची अनेक वेळेला चर्चा तुम्ही याच्या आधीही केलेली आहे की तुम्हाला का जावं लागलं, कुठल्या परिस्थितीत जावं लागलं. पण त्याच्यामागे फक्त राजकारण एवढंच कारण नसतं, त्याच्यामागे आणखीनही बरेच पदर असतात. पण गमतीचा भाग असा आहे की तुम्हाला आजही दोन्ही नेते तेवढेच मानाचे, तेवढेच तुमच्या आवडीचे, तेवढेच तुमच्या आदरस्थानाचे आणि त्या दोन्ही नेत्यांना त्यांचा तुमच्यावर तेवढाच जीव आहे. तुम्हाला जेवढी गोविंदबाग जवळची आहे तेवढंच मातोश्री जवळच आहे. आज उद्धव साहेबही तुम्हाला कोकणातला आमचा शिवसेनेचा चेहरा म्हणजे उदय सामंत असं म्हणतात आणि पवारसाहेबांनी तर तिथे येऊन तुमचं कौतुक केलं. तुम्ही या सगळ्या करोना काळात आणि अवकाळी काळामध्ये जे तिथे काम केलं बसून, तिथे येऊन त्यांनी तुमचं कौतुक केलं. तर ही किमया तुम्हाला नक्की कशी साधली असा एक सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडलेला असतो. नाही, याच्यामध्ये कॉलेज जीवनापासून जर मी बघितलं तर आपण शिवसेनेमध्येच काम करावं अशी माझी त्यावेळीची देखील भावना होती. परंतु जसं आपण म्हटलं की मी पक्ष बदलला तर त्यावेळी एक अशी स्थिती निर्माण झाली की मी त्यावेळी शिवसेनेमध्ये काम करू शकलो नाही. मी काँग्रेसमध्ये काम सुरू केलं.
शरद पवारसाहेब महाराष्ट्रातले होते, महाराष्ट्रातल्या माणसावर दिल्लीमध्ये अन्याय होतो एवढंच डोक्यामध्ये आलं. मी पवारसाहेबांबरोबर काम करायला सुरुवात केली. पवारसाहेबांनी मला वाऱ्यावर सोडलं नाही. वयाच्या 28व्या वर्षी मी आमदार झालो, मला 37व्या वर्षी मंत्री केलं. पण या सगळ्या प्रवासामध्ये दोनच जे देशातले नेते असे आहेत ज्यांच्याकडे मी वेगळ्या एका मार्गदर्शक तत्त्वातनं बघायचो किंवा एक आयडॉल म्हणून बघायचो, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारसाहेब. दुर्दैवानं आजही शिवसेनेमध्ये काम करताना एक जी खंत मनामध्ये आहे ती म्हणजे बाळासाहेबांबरोबर मला काम करता आलं नाही. पण आज उद्धव साहेबांबरोबर देखील काम करताना मी एवढा कम्फर्टेबल आहे की माझ्या अधिकारामध्ये कधी हस्तक्षेप होत नाही, कारण मी कधी वावगं करायला जातच नाही. त्याच्यामुळं पवारसाहेबांकडे मी 20 वर्ष शिकलो प्रशासन कसं चालवायचं, कशा पद्धतीनं लोकांबरोबर डायलॉग ठेवायचा, कशा पद्धतीनं लोकांमध्ये मिक्स व्हायचं, लोकांच्या कुठच्या अडीअडचणीला तिथं जायचं, प्रसिद्ध माध्यमापासून किती लांब राहायचं, किती जवळ जायचं, हे सगळं मी शरद पवार साहेबांकडे थोडं थोडं बघत शिकत आलो. काही स्थानिक अडचणीमुळं, जसं मी शिवसेनेमध्ये स्थानिक अडचणीमुळं काम करू शकलो नाही, काँग्रेसमध्ये काम केलं, तसं स्थानिक अडचणीमुळं मला राष्ट्रवादीमध्ये राहता आलं नाही. मी त्यावेळी सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की शरद पवार साहेब हे माझे मार्गदर्शक आहेत. शरद पवार साहेबांनी प्रॉडक्ट तयार केलेलं आहे, मी रेडीमेड शिवसेनेमध्ये जातो आहे. अजितदादांचा तर प्रश्नच येत नाही, त्यांनी मला प्रशासनामध्ये ताकद दिली, आज देखील ताकद देत आहेत. पण शिवसेनेमध्ये आल्यानंतर उद्धव साहेबांनी देखील ज्या पद्धतीनं मला सांभाळलं किंवा ताकद दिली हे देखील कौतुकास्पद आहे. कारण 7 वर्षांपूर्वी आलेला माणूस, त्याला उपनेता बनवलं जातं, त्याला प्रवक्ता बनवलं जातं, त्याला कॅबिनेट मंत्री बनवलं जातं, मुंबईसारख्या ठिकाणी असलेल्या म्हाडाचं अध्यक्ष बनवलं जातं, हे क्वचितच पक्षामध्ये होतं. आणि म्हणून दोन्ही आणि ठिकाणी राज्यमंत्रीपदी सुद्धा 7 ते 8 खात्यांचा कार्यभार त्यावेळी 8 तुमच्याकडे खाती माझ्याकडे होती. आणि म्हणून दोन्ही नेत्यांना मी माझ्या राजकीय जीवनामध्ये विसरू शकत नाही. पण आज शिवसेना म्हणून काम करत असताना एक समाधान मात्र नक्कीच आहे की राष्ट्रवादीतनं मी बाहेर पडलो, शिवसेनेमध्ये आलो, शिवसेनेतनं आता कुठं जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये देखील काम करत असताना महाविकास आघाडी म्हणून शरद पवार साहेबांचं देखील मार्गदर्शन मिळतं आहे. आणि दुसरं भाग्य आहे की ठाकरे कुटुंबातली एखादी व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा सहकारी मंत्री म्हणून काम करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलेलं आहे. आणखीन एक गमतीशीर प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कोकणी माणूस हा फार खट्याळ असतो, तो खट पण असतो. हा मतदारसंघ कधीच सलग 2 वर्ष एका माणसाला निवडून देत नाही, असा त्याचा आजपर्यंत इतिहास आहे. मला वाटतं तुमचं एकमेव उदाहरण असं आहे 2004, 2009, 2014, 2019, म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं 4500 मतांच्या फरकाने तुम्ही निवडून आलात आणि तो प्रवास 90,000 मतांपर्यंत गेलेला आहे. अशी काय जादू तुम्ही त्या मतदारसंघात केली आहे? नाही, ही जादू तिथल्या मतदारांची आहे. मला आठवतं की मी ज्यावेळी पहिल्यांदा उभं राहिलो तर माझ्या विरोधकांनी प्रचार केला की हा बॅट बॉल घेऊन खेळणारा पोर हा काय राजकारणामध्ये येऊ शकत नाही. पण त्यावेळी देखील मी सिक्सर मारला. नंतर 9,000 जिंकलो, 40,000 जिंकलो, त्याच्यानंतर 90,000 जिंकलो. मी कधी कधी विनोदानं असं सांगतो आणि त्याचं पण युतीमध्ये मागच्या वेळी भांडवल काही लोकांनी केलं होतं. ज्यावेळी आम्ही स्वतंत्र लढलो शिवसेना आणि भाजप, त्यावेळी मी शिवसेनेमध्ये आलो. आणि तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रातली नरेंद्र मोदी साहेबांची शेवटची सभा ही माझ्या मतदारसंघामध्ये झाली. आणि त्यांचं प्रत्येक ठिकाणी एक भाषणातलं वाक्य असायचं की मी जिथे सभा घेतो त्याला मी पाडतो. पण ठीक आहे, ती सभा झाली, त्यांनी ते वाक्य वापरलं. पण नरेंद्र मोदी साहेब येऊन देखील मी पडलो नाही ह्याचा मात्र गाजावाजा मी मोठ्या पद्धतीनं विरोधक म्हणून केलेला होता. पण त्याची अडचण कधी मला झाली, परत जेव्हा भाजप शिवसेना युती झाली आणि आम्ही युतीनं लढायला गेलो तेव्हा प्रत्येक वाडीवाडीमध्ये हीच भाजपची माणसं जाऊन सांगायची की तो मोदी साहेबांबद्दल असं बोलला होता. पण असं होऊनसुद्धा मी 90,000पर्यंतचा टप्पा गाठला. हा चमत्कार मतदारांचा आहे, मतदारांचा असलेला विश्वास आहे, मतदारांनी टाकलेला विश्वास आहे आणि माझा असलेला संपर्क आहे. तुम्ही सत्ताधारी आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आहात, म्हणजे तुम्ही जे बोलता ती पक्षाची भूमिका असते. मला सांगा, गेले काही दिवसामध्ये आरक्षणाचा वाद प्रचंड चिघळलेला आहे. आधीच्या सरकारांनी आश्वासनं दिलेली आहेत. ओबीसी आरक्षण आपल्यातलं काढून द्यायला तयार नाही, मराठ्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे. कोर्टाच्या निकालावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. असं असताना सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? आणि त्या सत्तेतला एक भाग, एका महत्त्वाच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न की ज्या आरक्षणांवर अनेक प्रवेश अवलंबून असतात, अनेक नोकऱ्या अवलंबून असतात, तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? आरक्षणाचा मुद्दा हा याच वर्षी ऐरणीवर आला याच्यातला भाग नाही. ज्यावेळी भाजप शिवसेनेची युती होती त्यावेळीच शिवसेनेचे देखील अनेक सदस्य हे त्या कमिटीवर होते. त्याच्यानंतर त्या आरक्षणाचा निर्णय झाला. मी एक आठवण करून देतो की आज सुप्रीम कोर्टामध्ये न्यायासाठी आपण लढतो आहे. आम्ही सगळे मराठा समाजाबरोबर आहोत. आरक्षण मिळण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही कोर्टामध्ये करणार आहोत ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितली.
पण ज्यावेळी हायकोर्टामध्ये विषय होता आणि असंच मराठा आरक्षणाबाबत काही आंदोलनं होत होती, त्यावेळी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचं असं एक वाक्य होतं की आता माझ्या हातात काही राहिलेलं नाही, हायकोर्ट जे सांगेल तेच मला करावं लागेल, आणि ते सगळीकडे प्रसिद्ध देखील झालेलं आहे. परंतु त्यावेळी त्यांची ती भूमिका होती. आज सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ते असं सांगतात की सरकारमुळे होतं आहे. आता काही वकील सांगतायत की कोणी कोणाला मांडायला सांगितलं नाही, किंवा मला माझी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाजू मांडू नको. हा वादातीत मुद्दा झाला. पण मला असं वाटतं की मराठा आरक्षणाकडे सगळ्यांनी डोळस पद्धतीनं सकारात्मक बघितलं पाहिजे आणि सांघिकपणानं बघितलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा आहे की जे ओबीसी समाजामध्ये पसरवलं जातं की त्यांच्यामध्ये काहीतरी आरक्षण काढून दिलं जाईल मराठा समाजाला, तर ती भूमिका देखील महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून स्पष्ट विधानसभेमध्ये झाली. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठचाही धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षणासाठी लढणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं काही जे आता विरोध आणि काही गोष्टी ज्या चाललेल्या आहेत विरोधी पक्षाच्या, मी संघटनांचं म्हणत नाहीत, काही ठिकाणी छत्रपती संभाजीराजे नेतृत्व करत आहेत, काही मराठा संघटनांचे नेते नेतृत्व करत आहेत, हे त्यांची भूमिका मांडत आहेत, त्यांच्या सगळ्यांबद्दलच आदर आहे. परंतु जे विरोधक राजकारण करत आहेत हे चुकीचं आहे आणि ह्याच्यामध्ये मराठा समाज कुठेतरी सफर होऊ शकतो. आणि म्हणून माझी अनेक वेळापासूनची प्रवक्ता म्हणूनची भूमिका होती, जी शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून होती, की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन ही भूमिका केंद्र सरकारकडे मांडली पाहिजे. आणि त्याच्यात एक आता चांगलं झालेलं आहे, जे आपण वाचलं असेल की केंद्र सरकारनं मुख्य सरकारी वकील जे आहेत केंद्र शासनाचे, ॲटॉर्नी जनरल जे आहेत, त्यांना देखील आता सुप्रीम कोर्टामध्ये बोलवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता केंद्र सरकारनं ह्याच्यामध्ये भाग घ्यावा, मोदी साहेबांनी देखील पुढाकार घ्यावा. शासन तर सकारात्मक आहे आणि केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या समन्वयातनं जर भूमिका मांडली गेली तर मला असं वाटतं की मराठा समाजाला नक्की पुन्हा एकदा न्याय मिळेल. मला एक सांगा, आता 11वीच्या प्रवेशांना सगळे जे उशीर झालेले आहेत, आता शेवटची फेरी आज उद्या 2 दिवसात संपते आहे, त्याच्यानंतर 11वीचे सगळे अभ्यास आणि इतर गोष्टी आधी थोडेसे ऑनलाईन काही सुरू झालेले असतील, पण आता उरलेल्या कमी वेळामध्ये पूर्ण करायचे आहेत. तर हे कसं पूर्ण होणार, आमच्या मुलांच्या भवितव्याचं काय होणार, अभ्यासक्रमांचं काय होणार, का निम्माच अभ्यासक्रम होणार, का काय नक्की काय होणार, हे पालकांना कळत नाही आहे. आपण या खात्याचे म्हणजे शालेय शिक्षण खात्याचे मंत्री जरी नसलात तरी उच्च शिक्षण खात्याचे आहात. 11वी 12वी नंतरच्या पुढच्या सगळ्या शिक्षणाची सुद्धा मुलांना चिंता पडलेली आहे. त्या अभ्यासक्रमांच्या विषयी काय सांगा? 11वीपासूनचाच हा प्रश्न फार मोठ्या पद्धतीनं होता. 11वीच्या देखील ॲडमिशन सुरू झाल्यात, 12वी नंतरच्या देखील ॲडमिशन आम्ही सुरू केलेल्या आहेत. EWS जे आरक्षण 10% आहे त्याच्यातनं जी सर्टिफिकेट मिळायची होती त्या संदर्भातला संभ्रम होता, तो देखील 2 दिवसापूर्वी दूर केलेला आहे. विद्यार्थ्यांची इच्छा होती की अजून 15 दिवस ॲडमिशनसाठी वाढून द्यावेत, ते देखील मी त्यांना मुदत वाढवून दिलेली आहे. पण या सगळ्या गोष्टीचं उत्तर एकच आहे, सिलेबस जरी कमी झाला किंवा दिवस जरी कमी झाले तरी शैक्षणिकदृष्ट्या कोणाचंही नुकसान होणार नाही विद्यार्थ्यांचं. ही दक्षता पूर्ण शासन म्हणून आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनी मनात कुठची शंका ठेवू नये. नाही, शालेय शिक्षणचा सिलेबस कमी होण्याची शक्यता आहे, परंतु आमचं ऑनलाईन एज्युकेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्याचे एक्झाम देखील सुरू झाले आहेत. आता मला असं वाटतं की PGच्या ज्या एक्झाम्स आणि जे सिलेबस आहेत त्याच्यावर कुठेतरी चर्चा सुरू आहे. पण याच्यातनं एकच फायनल आहे की कुठचाही त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही, विद्यार्थ्यांना कुठचंही शैक्षणिक बर्डन येणार नाही आणि त्यांचं नुकसान होणार नाही. सर, आणखीन एक तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे कोकणातल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे बरं का. त्यांना असं वाटतं की पुणे विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ आहे, आम्हाला कोकण विद्यापीठ का नाही? म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ आहे बरं का, पण मोठं विद्यापीठ असं कोकण विद्यापीठ का नाही की ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा तिन्ही जिल्ह्यातल्या मुलांना जवळ पडेल, इथल्या इथे आमची सगळी कामं होतील? नाही, मला पण मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झालो त्यावेळी मला असं वाटलं की माझ्या एका सहीनं आता हे कोकण विद्यापीठ होणार आहे. आणि म्हणून मी कोकण विद्यापीठ होण्यासाठी एक समिती नेमली. ती समिती नेमल्यानंतर त्या समितीला बरोबर घेऊन मी कोकणचा दौरा केला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांशी मी बोललो, प्राध्यापकांशी बोललो, प्राचार्यांशी बोललो, संस्थाचालकांशी बोललो. आणि त्याच्यातनं असं एक चित्र निर्माण झालं की सगळ्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला मुंबई युनिव्हर्सिटी हा ब्रँड जो आहे तो आम्हाला आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही वेगळा काहीतरी पर्याय काढा. मग UGCने एक आम्हाला पत्र लिहिलेलं होतं की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटीचा कॅम्पस डेव्हलप करायचं. लोकांच्या डोक्यामध्ये असं होतं की उपकेंद्र काढणार की काय, पण मी असा निर्णयाप्रत आलो आहे की जे मगाशी आपण बोलताना बोललो की ही जी विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत किंवा संस्थाचालक आहेत त्यांना मुंबईला यायला जो वेळ लागतो किंवा ती अडचण निर्माण होते ती सगळी निघून गेली पाहिजे. आणि म्हणून 74-75 कॉलेजेसचं एकत्र कॅम्पस हा रत्नागिरी उपकेंद्राच्या ठिकाणी करण्याचा आम्ही निर्णय घेतला, जेणेकरून हा प्रवास थांबेल किंवा दगदग थांबेल म्हणून तो तिथे निर्णय होईल. हे फार छान आहे. आणखीन एक विद्यार्थ्यांची अपेक्षा बरेच दिवस आहे आणि तीही तुमच्या कानावर या निमित्ताने घालतो.
स्पर्धा परीक्षांमध्ये UPSC MPSC अशा स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा UPSCमध्ये फक्त UP आणि बिहारचेच लोक जास्त आहेत, महाराष्ट्राचे कुठे आहेत. आता यायला लागलेत, पण संख्या त्यांची फार कमी आहे. त्यात कोकणातल्या मुलांची संख्या तर अगदीच कमी आहे. तर स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये आपण दोन विचार करतोय. ऑलरेडी गव्हर्नमेंटची एक सिस्टीम आहे स्पर्धा परीक्षा घ्यायची, आणि काही विद्यार्थी आम्ही दिल्लीला पाठवतो. पण दिल्लीला आम्ही इतका पैसा खर्च करतो, करोडो रुपये खर्च करतो, पण त्याच्यातनं आउटपुट आम्हाला 3% मिळतो. यावर्षी तर एकही विद्यार्थी आमचा दिल्लीला पाठवलेला पास झाला नाही. ही वस्तुस्थिती आणि रेकॉर्डवर आहे. तर माझं मत असं आहे की जे पैसे आम्ही दिल्लीला खर्च करतो तेच महाराष्ट्रामध्ये खर्च करायचे. विद्यार्थ्यांना दिल्लीची कनेक्टिव्हिटी क्रिएट करून द्यायची. तिथल्या प्राध्यापकांची असेल, तिथे IAS IPS ऑफिसर्स जे आहेत मोठे, त्यांची कनेक्टिव्हिटी क्रिएट करून द्यायची. आणि हे सगळं केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं केंद्र करायचं. आणि त्याची सुरुवात आपण रत्नागिरीमध्येच करतो आहे, सिंधुदुर्गला ओरसमध्ये करतो आहे, आणि रायगडला पेणमध्ये करतो आहे. जेणेकरून ही कोकणातली मुलं जी आहेत ती स्पर्धा परीक्षेमध्ये येतील. आणि त्याच्या पुढे मी जाऊन असं म्हणतो की मला जर विचारलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, तर मी एक कोणाकडनं तरी ऐकून ठेवलेलं आहे, हिंदू पेपर वाचा. ह्याच्या पलीकडे मला त्याच्यातलं काही माहिती नाही. पण थोडाफार त्याचा अभ्यास केल्यानंतर 12वी नंतर म्हणजे 13वीपासून फर्स्ट इयरपासून जर आपण ऑप्शनल सब्जेक्टच दिला स्पर्धा परीक्षेचा, म्हणजे ज्यांना स्पर्धा परीक्षेला जायचं आहे त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर अभ्यास न करता त्यांनी 13वीपासून म्हणजे फर्स्ट इयरपासूनच तो अभ्यास करावा, जेणेकरून त्यांच्यामध्ये सातत्य राहील आणि ग्रॅज्युएशन नंतर ते त्याच फील्डमध्ये काम करतील आणि त्याच्यातनं पुन्हा एकदा चांगली पिढी निर्माण होईल IPS. आणि तर मला असं वाटतं की त्याचं देखील अभ्यासक्रम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. काही समिती त्याच्यावर काम करत आहेत आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली मुलं ही स्पर्धा परीक्षेमधनं पुढे यावीत यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो. तुम्हाला एक स्वतः महाराष्ट्र सरकार चालवू शकेल अशी शैक्षणिक वाहिनी सुरू करायची आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला कंटेंट लर्निंगमध्ये सुद्धा पुढे काही प्रगती करायची आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र आणून काही करता येईल का हा विचार डोक्यात आहे. आणि आणखीन एक दुसरा विचार तुमच्या डोक्यात जो आहे तोही आम्हाला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की MPSC हे जसं सनदी राज्य सरकारी अधिकाऱ्यांचं निवड केंद्र किंवा ती निवड प्रक्रिया असते, तशा प्रकारची इतर पोस्ट करता सुद्धा एक कॉमन काहीतरी यंत्रणा असावी असा एक आयोग तुमच्या मनात आहे. हे काय आहे नक्की? दोन गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर आता पुण्याला गेला तर पुण्याला आपण एक फार मोठा स्टुडिओ उभा करतो आहे, ज्याच्यातनं व्हर्च्युअल क्लासरूमचे जो कन्सेप्ट उद्धव ठाकरे साहेबांचा आहे तो पुणा युनिव्हर्सिटीमध्ये जाईल. मी मगाशी तुम्हाला म्हटलं गडचिरोलीमध्ये आपण सुरू केला आहे. मुंबईमध्ये देखील आपण एक फार मोठा स्टुडिओ उभा करतो की ज्याच्यातनं ही यंत्रणा आपल्याला राबवता येईल. थोडक्यात काय की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून जे काय आपल्याला करायचं आहे ते उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये झाला पाहिजे हा मानस ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आम्हाला यश येतं आहे. वाहिनी सुरू करण्याच्या विचारामध्ये आम्ही आहोत का, तर नक्की आहोत. वाहिनी एवढ्यासाठीच असली पाहिजे की आपण करोनातनं जे काही शिकलो आहे, म्हणजे आपण मोबाईलवर सध्या विद्यार्थ्यांना एक्झाम घ्यायला लावतो की अभ्यास करायला लावतो, त्याच्यातनं त्यांना अजूनही आरोग्याच्या काही अडचणी निर्माण होऊ शकतात, डोळ्याचे विकार होऊ शकतात. काही लोकांनी तर मला असं सांगितलं पालकांनी की बसल्यामुळं मणक्याचे देखील त्रास सुरू झालेले आहेत, अशा काही ठिकाणची परिस्थिती आहे. मग आपण TV बघतोच, तर आपल्या एज्युकेशन सिस्टीमची माहिती TV वर का असू नये हा एक कॉन्सेप्ट घेऊन आम्ही पुढे जातो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 6-7 महिन्यामध्ये नक्की आम्ही निर्णयाप्रत त्याच्यामध्ये पोचू. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही एकत्रपणे केल्या तर मी ज्यावेळी खातं स्वीकारलं त्यावेळी असलेली खात्याची उंची प्रत्येकानं वाढवण्याचा प्रयत्नच केला आहे. हे कोणी झालेल्या मंत्र्यांबद्दल मला आक्षेप आहे किंवा त्यांनी काही केलं नाही असं मला म्हणायचंच नाही, पण मी मंत्री झाल्यानंतर वेगवेगळ्या आयडियाज घेऊन आणि याच्यामध्ये मला एक प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की जे पर्यटन मंत्री आहेत आमचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे, त्यांचं देखील फार मोठं योगदान आहे. या नवीन नवीन आयडियाज देण्यामध्ये त्यांचा देखील प्राधान्यक्रम असतो, ते देखील मला या काही गोष्टी सांगत असतात. आणि म्हणून नव्यानं उच्च व तंत्रशिक्षण विभाग उभा राहावा ही प्रामाणिकपणाची इच्छा आहे. मला असं वाटतं मंत्री महोदयांनी आज आपल्या मनातल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. पण उदयजी, मला तुमचं अभिनंदन एका गोष्टीकरता करायचं आहे. मी हे कोकणात बघितलेलं आहे, तुमच्या गावी येऊन बघितलेलं आहे, अनेक वेळा बघितलेलं आहे की ज्याला आपण रूढार्थाने जनता दरबार म्हणतो असा तुमचा जनता दरबार नसतो. तुमची त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाशी काहीतरी नाळ जोडलेली आहे. तुम्ही त्यांना नावाने ओळखता, तुमचे प्रश्न त्यांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, त्यांनी तुम्हाला खूप लहानपणापासून त्यांच्या 3-3 पिढ्यांनी बघितलेलं असतं. हा जो काही एक जिव्हाळ्यात मतदारांमध्ये आणि तुमच्यामध्ये, त्याच्यामुळेच मला वाटतं 4500 मतांपासून 90,000 मतांपर्यंत 4 निवडणुकांमध्ये सलग उदय सामंत निवडून येतात. आणि एक अतिशय तरुण, धडाडीचे, आक्रमक आणि त्याचबरोबर सर्वांमध्ये मिसळून वागणारं असं व्यक्तिमत्व. रूढार्थाने ज्याला आपण नेते, मंत्री, लाल दिव्याची गाडी उडवत जाणारे असे नाहीत, तर जमिनीवर पाय असणारं असं व्यक्तिमत्व म्हणून आपण उदय सामंतांना ओळखतो. उदयजी, आपण आज आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. आपण इतक्या महत्त्वाच्या खात्याचा कारभार करोनासारख्या काळामध्ये जो सांभाळलात
तो खरोखर अतिशय धाडसी होता. दोनदा तुम्हाला करोनाचा त्रास झाला, तुम्ही त्यातून उभारून परत 5व्या-6व्या दिवशी उभारून परत कामाला लागलात. मला असं वाटतं हे तुमचं काम नक्कीच स्वागतार्ह आहे, स्पृहणीय आहे, कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीला मी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. उदय सामंत एक अल्पावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक युवक नेतृत्व म्हणून पुढे आले. आमदार मंत्रिपदाची कारकीर्द हे महाराष्ट्राच्या लक्षात राहील अशीच या ठिकाणी त्यांची राहिली. मग म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईकरांची महाराष्ट्राची केलेली गृहनिर्माण क्षेत्रातली सेवा असेल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये अभिनव कल्पना घेऊन करत असलेलं त्यांचं काम निश्चितच या ठिकाणी असणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांमध्ये वाखाणण्यासारखं आहे. आणि भविष्यामध्ये ज्याला एक चांगलं फ्युचर दिसतंय अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं पुढे येताना दिसतंय. काम करत असताना पक्षीय अभिनिवेश न ठेवता सर्व पक्षाला महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील समाजातील लोकांना आपलंसं वाटणारं असं व्यक्तिमत्व हे उदय सामंत यांचं आहे. राजकारणामध्ये भविष्यामध्ये निश्चितपणे अशाच प्रकारची पदं शिखरं ते पादाक्रांत करत जावो अशा प्रकारच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक माझा सहकारी मित्र म्हणून त्यांना मनापासून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. इंजिनियर मंत्री वगैरे आहेतच, पण माझ्याशी सर्वात महत्त्वाचा तो एक माणूस म्हणजे हळूचा कार्यकर्ता आहे. आणि मी हे निश्चितपणे माझ्या व्यक्तिगत अनुभवात मी म्हणू शकतो. मला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती होती आणि आता जास्त झालेली आहे, कारण प्रोजेक्ट इंजिनिअरिंग पुढं या निमित्तानं माझी त्यांची अनेकवेळ भेट झाली. मला अतिशय उत्तम अनुभव त्यांच्या बाबतीमध्ये आला. समोरचा प्रश्न काय आहे, त्याला त्याची गरज काय आहे आणि ते कसं सोडवता येईल या वृत्तीतनं जो माणूस काम करतो तो नेहमी हळूचा कार्यकर्ता असतो. आणि ते या संबंधांच्या बाबतीमध्ये अतिशय प्रकर्षण मला जाणवलं आणि त्याचा मला अतिशय आनंद आहे. हे चाकोरी बाहेर निर्णय जाऊन जरी ते त्या संस्थेचं हित असेल तर काहीची धमक लागते जी या सामंतांमध्ये आहे. आणि त्याच्यावर मला नेहमी त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि प्रेम वाटलं. तर ते थोडीशी मला माहिती एवढी घेतली किंवा मी नेहमी पाहतो की एखादा कार्यकर्ता तो कुठल्या पक्षाचा आहे हे माझ्याशी दुय्यम असतं, ती व्यक्ती म्हणून काय आहे. तर मी सामंतांच्या बाबतीत म्हणू शकेल की एक अतिशय सुसंस्कृत आणि नम्र व्यक्तित्व आहे. कार्यशील आहे, ज्या माणसाला अनेक कंगोऱ्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने समाजाकरता काय करावं कसं करावं याची जाण आहे आणि ती व्यक्ती याच्याबद्दल ॲक्शन घेते. माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. आणि याचं कदाचित सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये त्यांना जे काही आत्मीयता आणि प्रेम आहे ते त्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू जे कद्रेकर होते, डॉक्टर कद्रेकर, ते जाहीर शाबासकी यांना दिली की हा माणूस ज्येष्ठांकरता काय करतो. हे एक झालं. तर दुसऱ्या बाबतीमध्ये मला दुसरं उदाहरण माहिती की सकाळमध्ये एक बातमी आली की एका अपंग मुलीचा खर्च भागत नाही, तिथं ऑपरेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. सामंतांनी स्वतःहून फोन केला, माहिती घेतली आणि त्या मुलीची सगळं ऑपरेशनची व्यवस्था केली आणि त्याच्या पुढच्या उपचाराची पण सोय केली. आता ह्याला आणखी एक माझं उदाहरण सांगावं असं वाटतं. मी नेहमी म्हणतो की ह्युमन एनर्जी जरा मानवी चेहरा त्या व्यक्तीचा कसा आहे हे माझ्याविषयी अतिशय महत्त्वाचं असतं. तो मिनिस्टर आहे का चीफ मिनिस्टर आहे का कोण आहे हे माझ्याशी नाही आहे, हे माझ्याशी अनेक वेळा बघून असतं. व्यक्ती म्हणून मला हे सांगणं आवश्यक वाटतं की ड्रायव्हरची काळजी किती घेतली जाते किंवा आपण एखाद्या आपल्या कार्यकर्त्याच्या एखाद्या काही कार्यक्रमात जाऊ नाही शकलो तर नंतर त्याच्या घरी जाऊन त्याची हजेरी घेऊन त्याची वास्तवूक करणं. मी काही वेळा मला हसू येतं की हे तिथे अगदी वैशिष्ट्य पण शरद पवार आहेत. तर मग मी जर चौकशी केलं ते वडगाव हे शरद पवारांनाच कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी हे जे गुण उचललेले आहेत त्यात अगदी साहजिक आहे आणि तेवढी अगदी खूप गोष्टी त्यांच्या या लोकांमध्ये साम्य आहे. मग ते क्रीडा असो, वाङ्मय असो, कला असो, नाट्य असो, ते भर नावाची जी संस्था त्यांनी काढलेली आहे त्याच्यामध्ये अनेक तरुणांना त्यांनी संधी दिलेली आहे. जो माणूस रंगीन पद्धतीने काम करतो त्याला खरी समाजाची जाण असते, त्याला समाजाची नाडी कळते आणि तो उत्तम काम करू शकतो. माझ्या मते उदय सामंत हे त्याचं अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे ज्याच्यावरती मला माहिती आहे की उद्या सत्तेत आहेत का नाही याच्यावर त्यांचं काही अडणार नाही. तर हा माणूस सातत्याने समाजाच्या चांगल्याकरता काम करत राहील. मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्टनर पुण्यामध्ये संस्था आहे त्याच्यामध्ये एक माझ्याकडे प्रपोजल आलं की आपण कोकण भागामध्ये
महाराष्ट्रामध्ये विशेषतः समुद्र किनाऱ्यावरती काही मरीन या वरती ज्याला आपण ब्लू इकॉनॉमी म्हणतो यावरती खूप चांगलं काम करणे शक्य आहे आणि त्यांनी त्याचा एक ब्लूप्रिंट तयार केलं होतं. ते माझ्याकडे आले जेवढ्यावर साहेब सावंतांची आमची ओळख नाही आहे, तुमचा परिचय देऊन काही करून येऊ शकता का म्हणजे चला निघून जातो. माझी मिटिंग झाली, मी त्यांनी 5 मिनिटांना ओळख करून दिली. पटापट त्यांनी ॲक्शन घेतल्या. त्याला कार्यकर्ता म्हणतात. म्हणजे जे हिताचं आहे ते पटकन समजून घेणं, त्याची कार्यवाही करणं आणि ते मार्गी लावणं, अशा लोकांबद्दल मला नेहमीच प्रेम कौतुक आणि आदर वाटलेला आहे. माझ्या मते उदय सामंत हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. माझ्या दिशेने 26 डिसेंबरच्या दिवशी त्यांचं 85 वर्ष पूर्ण होतात. माझे खूपच तरुण आहेत ते. अजून खूप त्यांना पुढचं आयुष्य मिळो, उत्तम आयुष्य मिळो आणि त्यांच्याकडे खूप चांगल्या गोष्टी हो अशी मी प्रार्थना करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी 100% खात्री आहे या माणसाच्या हातून आपल्या म्हणजे महाराष्ट्राचं निश्चितपणे चांगलं होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. उदय सामंतांना मी पाहिलंय ते कोकणातल्या वादळामध्ये. मंत्री नेते खूप असतात आणि कोकणच्या जनतेला नेत्यांची वानवान आहे. पण वादळाशी भिडणारा नेता मी नागपईनंतर उदय सामंतांना प्रत्यक्ष पाहिलेला आहे. नागपईबद्दल ऐकून होतो, वाचून खूप होतो, पण त्यांची जी वर्णनं वासू देशपांडेंनी केलेली आहेत त्या वर्णनाला साजेसं जर आपल्या वर्तमानातला कोण नेता असेल तर ते उदय सामंत आहेत. माझे मित्र आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण मी वादळ पाहायला, ती पडझड पाहायला गेलो होतो तेव्हा त्या डोंगरात, दऱ्यात, खेड्यात मला एकच गाडी धावताना दिसत होती आणि ती उदय सामंतांची होती. मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे ते एकतर येऊन गेलेले होते, त्यांनी काहीतरी मदत पोचवलेली होती. हे विलक्षण आहे. दुसरं मी त्यांना मागणी केली होती की म्हणजे मी शिक्षकांचा आमदार असल्यामुळे शिक्षण संस्थांना मदत करा. त्यांनी तात्काळ मदत जाहीर केली, पोचवली. रत्नागिरी जिल्ह्याला आणि विशेषतः रत्नागिरी मतदारसंघाला आणि आता ते पालकमंत्री असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला कार्यकर्त्यांना आणि लोकांना अनुभव असेल. हिमतीने लोकांच्या सोबत उभं राहणारा, विकासाच्या प्रश्नाबाबत कोणतेही तडजोड न करणारा आणि आपल्या माणसांची काळजी घेणारा, अशी त्यांची 3 रूपं मी पाहतोय गेल्या काही वर्षातली. आणि माननीय उद्धवजी ठाकरेंनी खरंच म्हटलं पाहिजे की दाद दिली किंवा कदर केली की उदय सामंतांकडे कॅबिनेट मंत्रीपद दिलं. हायर एज्युकेशनमध्ये ते जे काम करतायत, म्हणजे माझं मंत्र्यांशी कधी पटत नाही, शिक्षण मंत्र्यांशी तर बिलकुल पटत नाही, पण गेल्या काही दिवसात, गेल्या 3 अधिवेशनात मी पाहिलं की प्रश्न उभा केला नाही, उपस्थित केला नाही की तोवर मंत्री महोदयांचा प्रतिसाद येतो आणि तो नकारात्मक येत नाही तर सकारात्मक येतो. किती अडचणीचा प्रश्न असला तरी तो सोडवण्यासाठी ची त्यांची कमिटमेंट, त्यांचे प्रयत्न आणि एक अत्यंत व्यवहार कुशलता, या दोन्ही पाहिल्या मी. शिक्षण खात्यामध्ये हे कौशल्य फार अभावाने आढळतं. उच्च शिक्षण खातं ज्या पद्धतीने सांभाळतात ते पाहता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली उच्च शिक्षणाची स्थिती निश्चितपणे सुधारेल याचा मला विश्वास वाटतो. आणि कोकणचे नेते म्हणून उदय सामंत तो लौकिक पुन्हा प्राप्त करतील, कारण आपल्याकडे नाट्य आणि मधुदंडवतींची परंपरा आहे. त्या परंपरेला साजेसं लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे यासाठी काम करणारे, पण विकासाच्या बाबत अग्रेसर राहणारे असे उदय सामंत नेते आहेत. माझ्या त्यांना वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. आताच आपण नामदार उदय सामंत यांची डॉक्टर समीरण वाळवेकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पाहिलीत. आपणास ही मुलाखत कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हास नक्की कळवा.